डिअर स्टुडंट्स, आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये जे 3 पार्ट आहेत त्यातला मिडल पार्ट जो आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल तो आपण लास्ट 2 लेक्चर्समध्ये स्टार्ट केला. फर्स्ट 2 लेक्चर्समध्ये आपण हाऊ टू कन्वर्ट द पोलार कोऑर्डिनेट्स इनटू कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड हाऊ टू कन्वर्ट द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इनटू पोलार कोऑर्डिनेट्स हा कन्सेप्ट आपण शिकलो. त्यासाठी आपले 2 लेक्चर झाले. आजपासून आपण त्यातला मेन पार्ट जो आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल की ज्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, म्हणजे हाऊ टू कन्वर्ट पोलार इंटू कार्टेशियन, कार्टेशियन इंटू पोलार, याच्यावरती क्वेश्चन विचारणं तसं फार डिफिकल्ट आहे. म्हणजे त्याच्यावरती आजपर्यंत तरी प्रश्न आलेला नाही. ओके, पण इथून पुढचा जो पार्ट आहे साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हिरॉज फॉर्म्युला, हे जे थेरम्स आहेत आणि या थेरमचे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यामध्ये 99% प्रॉब्लेम्स हे शो दॅटवरती आहेत. तर हा सगळा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातला आपण पहिलं थेरम शिकतोय ते म्हणजे साइन रूल. थेरम नंबर 1 फ्रॉम लेसन नंबर 3 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, साइन रूल. अँड दिस थेरम इज फॉर 5 स्टार. हे थेरम 5 स्टारसाठी आहे. अतिशय महत्त्वाचं थेरम आहे. परीक्षेला 2-3 वेळा विचारलेला आहे आणि यावर्षी नवीन सिलेबस आलेला आहे. नवीन सिलेबसमध्ये हे थेरम मॉडिफाय केलेलं आहे. हे थेरम नव्याने मांडलेलं आहे. पूर्वी जे पुस्तक होतं, मागच्या वर्षी जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये जे प्रूफ होतं त्या प्रूफचं आणि आत्ताच्या प्रूफचं जर कंपॅरिझन केलं तर मागच्या वर्षीच्या प्रूफमध्ये फक्त 50%च भाग होता असं मला म्हणावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये पोर्शन वाढवलेलं आहे. त्यामुळे यावर्षीच्या बोर्ड एक्झामला 100% हे थेरम 100% 100% हे थेरम 4 किंवा 3 मार्क्सला येणारच. हे थेरम या वर्षीच्या बोर्ड एक्झामला 100% येणार. ओके, थेरम नंबर 1 साइन रूल. स्टेटमेंट काय बघा, इन ट्रायंगल ABC. काय ट्रायंगल ABC? आता आपल्याला सगळ्यात अगोदर शिकायचं आहे व्हॉट इज ट्रायंगल ABC. तुम्ही म्हणा काय जोक आहे हा, ट्रायंगल ABC आम्हाला माहीत नाही का? अजिबात माहीत नाही. लक्ष द्या बघा, हा आहे ट्रायंगल ABC बरोबर. दिस इज द ट्रायंगल ABC. किती वर्टेक्स असतात? 3 माहीत आहे. किती साईड असतात? 3 माहीत आहे. किती अँगल असतात? 3 माहीत आहे बरोबर. अँड सम ऑफ ऑल दीज 3 अँगल्स इज 180 डिग्री, हे पण माहीत आहे. पण याच्या पुढची जी गोष्ट आहे ती एक्झॅक्टली तुम्हाला माहीत नाही आहे. दिस अँगल, हा वर्टेक्स ए आहे ना, मग याला म्हणायचं अँगल ए. काय म्हणायचं? अँगल ए. याला म्हणायचं अँगल बी आणि याला म्हणायचं अँगल सी बरोबर. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. ए नावाच्या अँगलच्या समोरची जी लेंथ आहे ती कोण आहे? BC. त्याला म्हणायचं स्मॉल ए. बी नावाच्या अँगलच्या समोरची जी लेंथ आहे त्याला काय म्हणायचं? स्मॉल बी. आणि सी नावाच्या अँगलच्या समोरची जी लेंथ आहे त्याला म्हणायचं स्मॉल सी. मग बघा, लेंथ AB, डोळे झाकून, लेंथ AB, लेंथ BC आणि लेंथ AC और CA. बघा या ठिकाणी AB आहे. AB, AB. कोण नाही? C. मग याला म्हणायचं स्मॉल सी. BC कोण नाही? A. याला म्हणायचं स्मॉल A. AC कोण नाही? B. याला म्हणायचं स्मॉल B. ओके, गॉट इट? ठीक आहे. म्हणजे A नावाच्या अँगलच्या समोरची साईड ही BC असते, त्याला स्मॉल A म्हणायचं. बी नावाच्या अँगलच्या समोरची साईड AC असते, त्याला स्मॉल B म्हणायचं. सी नावाच्या अँगलच्या समोरची साईड AB असते, त्याला म्हणायचं स्मॉल C. कळलं सगळ्यांना? सो दिस इज ऑल अबाउट सोल्युशन ऑफ ट्रायंगल, सॉल्विंग ए ट्रायंगल. बघा, एक सेंटेन्स लिहून घ्यायचं. थेरमचं हे नका लिहू, त्याच्या अगोदर लिहा सोल्युशन ऑफ ट्रायंगल. लिहिलं? सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके, ब्रॅकेटमध्ये म्हणा सॉल्विंग ए ट्रायंगल. चला वही काढा, वहीमध्ये लिहा सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ब्रॅकेटमध्ये म्हणा सॉल्विंग ए ट्रायंगल. ओके, आता मी सांगतोय ते सेंटेन्स लिहा. 3 sides and 3 angles of a triangle, 3 sides and 3 angles of a triangle are called the elements of the triangle. Are called the elements of the triangle. Are called the elements of the triangle. Full stop. Next line liha. We have, if we have
a certain set of three elements of a triangle if we have a certain set of three elements of a triangle, comma, in which at least one element is a side, at least one element is a side, comma, then we can determine other three sides of the triangle. We can determine the other three sides of the triangle. Full stop. To solve a triangle means to find unknown elements of the triangle. To solve a triangle means to find unknown elements of the triangle. To find unknown elements of the triangle. बरोबर. मग मला सांगा किती अँगल्स आहेत? 3. अँगल्स कॅपिटल लेटर्स. अँगल्स कॅपिटल लेटर्स. या संपूर्ण लेसनमध्ये जी टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे त्याच्यामध्ये अँगल्स कॅपिटल लेटर्स आणि साइड्स लेंथ ऑफ द साइड्स स्मॉल लेटर्स. हे कुणी विसरायचं नाही. बरोबर. मी म्हटलं अँगल ए तर कॅपिटल ए काढायचा. मी म्हटलं अँगल बी तर कॅपिटल बी काढायचा. मी म्हटलं साईड ए तर स्मॉल ए काढायची. साईड बी तर स्मॉल सी काढायची. साईड सी म्हटलं स्मॉल सी. ओके. चला ही डायग्राम काढून घ्या. अजून मी थेरम शिकवलेलं नाही. चला मी 1-2 मिनिटाचा वेळ तुम्हाला देतो. ही डायग्राम काढून घ्या. ट्रायंगल काढला. चला ट्रायंगल काढला का? ओके. नावं द्या. ए बी सी. नावं दिली ए बी सी. चला अँगल दाखवा. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. अँगल ए, अँगल बी, अँगल सी दाखवला. एच्या समोर म्हणा स्मॉल ए, एच्या समोर म्हणा स्मॉल ए, बीच्या समोर म्हणा स्मॉल बी, सीच्या समोर लिहा स्मॉल सी. ओके. लिहिलं सगळ्यांनी? परत एकदा रिपीट करतो. 3 साईड काढल्या. ट्रायंगल ए बी सी. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी दाखवला. एच्या वर्टेक्स एचा अँगल ए, त्याच्या समोरची लेंथ स्मॉल ए. वर्टेक्स बीचा अँगल बी, त्याच्या समोरची साईड स्मॉल बी. वर्टेक्स सीचा अँगल कॅपिटल सी, त्याच्या समोरची साईड स्मॉल सी. ओके झालं? ठीक आहे. मग आता हे लिहा. लेंथ ए बी इक्वल टू स्मॉल सी ए बी, त्यात नाही सी, स्मॉल सी. लेंथ बी सी इक्वल टू स्मॉल ए, लेंथ ए सी इक्वल टू स्मॉल बी. आणि हे लिहा. अँगल्स कॅपिटल लेटर्स, साइड्स स्मॉल लेटर्स. ओके झालं लिहून. आता आपण थेरमकडे जाऊया. ही टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला शिकवली की अँगल म्हटलं का कॅपिटल लेटर, साईड म्हटलं का स्मॉल लेटर, अँगल म्हटलं का कॅपिटल लेटर, साईड म्हटलं का स्मॉल लेटर. ही टर्मिनॉलॉजी आहे आणि ही टर्मिनॉलॉजी तुम्ही शिकायची आहे. ओके. बघा स्टेटमेंट काय म्हणते. स्टेटमेंट इन ट्रायंगल ए बी सी. काय म्हटलंय? इन ट्रायंगल ए बी सी ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r इक्वल टू 2r where r is the circumradius of triangle ABC. चला आता ह्या थेरममध्ये 2 पार्ट आहेत. किती पार्ट आहेत? 2. आपण स्टार्टला शिकलो होतो की पहिला पार्ट जो आहे तो जुन्या सिलेबसनुसार आहे आणि सेकंड पार्ट मात्र नवीन सिलेबसमध्ये नव्याने आलेला आहे. म्हणून हे थेरम यावर्षी 100% परीक्षेला 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला येणार आहे. ओके चला. ट्रायंगल ए बी सी दिलाय. आता हे स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी म्हणजे काय झालं? लेंथ ऑफ द साइड्स. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी म्हणजे काय झाले? अँगल्स. अँगल आहे म्हणून तो साइन ए, साइन बी, साइन सी आलाय. याच्यामध्ये कुठे कॉस आलाय का? नाही. म्हणून याला नाव काय? साइन रूल. इट इज इक्वल टू 2r where r is the circumradius of triangle ABC. आता हे इक्वल टू 2r जो आहे ते आपण सेकंड पार्टमध्ये प्रूव्ह करणार आहे. कशामध्ये प्रूव्ह करणार आहे? सेकंड पार्टमध्ये. फर्स्ट पार्टमध्ये आपण एवढंच प्रूव्ह करणार आहे ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. चला
आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण डायरेक्ट प्रूफमध्ये येऊया. प्रूफमध्ये, ओके, प्रूफ. आता इथूनच सुरुवात करायची असते. प्रूफमध्ये मी तुम्हाला सांगितले पहिलं सेंटेन्स कोणाचं असतं? स्टेटमेंटचं. इन ट्रायंगल लेट अस कन्सिडर a triangle ABC. Let us consider a triangle ABC. Let us consider a triangle ABC. मग बघा, आपण एक ट्रायंगल घेतला अँड दॅट ट्रायंगल इज ट्रायंगल ABC. तो ट्रायंगल काय होता? ABC. ABC. So this is the triangle ABC. Draw perpendicular from point A on this BC. This perpendicular is D. मनात तुमचा प्रश्न आला असणार की परपेंडिक्युलर का काढला. बरेचसे शिक्षक शिकवताना म्हणतात पुस्तकात दिले म्हणून काढलाय, पुस्तकाची रिक्वायरमेंट. असं नाही रे. परपेंडिक्युलर का काढलाय मला सांगा बरं. मी तुम्हाला सांगू? तुम्हाला माहिती? मी तुम्हाला सांगतो परपेंडिक्युलर का काढलाय. बघा, इथं परपेंडिक्युलर काढला मी. मला सांगा, परपेंडिक्युलर काढल्यामुळे अँगल किती झाला? 90 डिग्री. तुम्ही म्हणू शकता का A 90 आहे? नाही. तुम्ही म्हणू शकता का B 90 आहे? नाही. तुम्ही म्हणू शकता का C 90 आहे? नाही. कळलं? मग जर तुम्हाला साइन रेशो वापरायचा असेल, तुम्हाला साइन रेशो वापरायचा आहे. काय वापरायचं आहे? साइन रेशो. बरोबर. A B, इथं D आहे ना, ADC. बरोबर. मग हा आहे अँगल C. आता तुम्हाला माहीत झालं अँगल म्हणजे कॅपिटल C नावाचा व्हर्टेक्स, त्या ठिकाणी असणारा अँगल C. मग तुम्हाला साइन C वापरायचा आहे. मग साइन C मध्ये तुम्ही काय म्हणणार? साइन C मध्ये तुम्ही म्हणणार अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता मला सांगा, हायपोटेनियस कन्सेप्ट कधी येतो? हायपोटेनियस कन्सेप्ट तेव्हाच येतो जेव्हा आपला अँगल काय माहीत असतो? 90 डिग्री. मग आता मला सांगा, ओरिजिनल ट्रायंगल ABC मध्ये कोणता तरी अँगल 90 होता का? नव्हता. मग एक अँगल 90 पाहिजे आणि तो अँगल 90 करण्यासाठी मी A पासून BC वरती काय काढला? परपेंडिक्युलर काढला. परपेंडिक्युलर काढल्यामुळे मला 90 डिग्री भेटला आणि मला जो हायपोटेनियस पाहिजे होता तो AC हा काय झाला? हायपोटेनियस झाला. कारण की 90च्या समोर जी साईड असते त्याला आपण काय म्हणतो? हायपोटेनियस. ओके, आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की आपण परपेंडिक्युलर का काढला. ओके, चला तर मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. मग आपलं एक सेंटेन्स म्हणावं लागेल, सेंटेन्स लिहावं लागेल. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. तुम्ही परीक्षेला ना परपेंडिक्युलर हा शब्द पूर्ण लिहा. परपेंडिक्युलर. ओके. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. असं का? थेरम आहे. थेरममध्ये पुस्तकातली सगळी वाक्य आली पाहिजेत, तर 4 पैकी 4 किंवा 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. ओके. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. बरोबर. आता हा अँगल जो आहे, हा अँगल माझा अँगल C आहे, कॅपिटल C आहे. AC स्मॉल b. बरोबर. AC स्मॉल b, AB स्मॉल c, BC स्मॉल a. ठीक. सगळे नोटेशन्स परफेक्ट लिहिले मी. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. नाउ in triangle ABAAADC. Now in triangle ADC. Now in triangle ADC. काय ना बघा, साइन C इक्वल टू अपोजिट साइड कोण आहे? AD. आता एकदम 10वीतल्या आणि 11वीतल्या मुलासारखं लिहायचं नाही. साइन C इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस असं लिहायचं नाही. बरोबर. डायरेक्ट लिहायचं साइन C इक्वल टू AD अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस इज AC. सो साइन C इक्वल टू AD अपॉन AC म्हणजे कोण रे? स्मॉल b. सो AD इक्वल टू B साइन C. AD इक्वल टू B साइन C. इथपर्यंत आलं. सो व्हॉट इज द हाईट ऑफ दिस ट्रायंगल? B साइन C. आता या ट्रायंगलचा मी एरिया घेऊ शकतो. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC
इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल. दिस ए स्टँड्स फॉर एरिया. शिकले तुम्ही स्कूल लेवलला. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू काय असतं 1/2 येते. बोला माझ्या अगोदर फॉर्म्युला बोला. 1/2 पुढे काय लिहू बेस. 1/2 बेस पुढे काय लिहू हाईट. 1/2 बेस इंटू हाईट. ओके. मग ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 बेस. बेस कोण आहे बी सी. बेस कोण आहे बी सी. हाईट कोण आहे ए डी. आता तुम्हाला कळलं का मी ए डीची व्हॅल्यू का काढली होती. आता तुम्हाला कळलं का मी परपेंडिक्युलर का काढला होता. तर परपेंडिक्युलर काढल्यामुळं मला या ट्रायंगलची हाईट सुद्धा भेटली म्हणून आपण परपेंडिक्युलर काढला आहे. म्हणजे परपेंडिक्युलर काढण्याचे दोन पर्पज साध्य झाले. एक हायपोटेनियस कोणता आहे ते कळलं पाहिजे होतं. हायपोटेनियस कोणता आहे ते कळलं पाहिजे. आणि सेकंड म्हणजे की हाईट कोण आहे ते कळलं पाहिजे. हाईट परपेंडिक्युलर बरोबर मग तो घेतला. सो बघा इट इज इक्वल टू 1/2 बी सी. व्हॉट इज बी सी. बी सी कुठे गेला रे बी सी. बी सी याच्यामध्ये नाही ए. मग इथं म्हटला ए. व्हॉट इज ए डी बी साइन सी. बी साइन सी म्हणजे आलं 1/2 ए बी साइन सी. सी नावाचा अँगल कॅपिटल असतो. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 ए बी साइन सी. चला मी या 2ला इकडे घेतो. सो 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू ए बी साइन सी. 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू ए बी साइन सी. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. काय गंमत आहे बघा. काय गंमत आहे. काय गंमत आहे सांगा. तुम्हाला कळली गंमत. ऐका कोण आहे वाचा ए वाचा बी राहिला कोण सी. तो इथं आला बघा सी. म्हणजे ए बी असलं का काय येतं साइन सी. म्हणून मी लिहू शकतो सिमिलरली. काय लिहू शकतो सिमिलरली 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू. बघा आता ए बी वापरला. काय वापरला ए बी. आता मी वापरणार ए सी. ए सी ए सी कोण नाही बी. म्हणजे काय आलं साइन ऑफ बी. साइन ऑफ बी इक्वेशन 2 बरोबर. सिमिलरली 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू काय आलं ए बी झाला ए सी झाला. आता बी सी घेऊ. बी सी याच्यामध्ये नाही ए म्हणजे साइन ऑफ ए. इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. From equation 1 2 and 3 2 times area of triangle ABC equal to AB sin C. न बघताच लिहितोय मी AB उरला C. AB sin C. BC sin A. CA sin B. ओके. म्हणजे therefore आता याला सोडून द्यायचं ते घ्यायचं. therefore AB sin C equal to BC sin A equal to CA sin B. कॅपिटल दिसतंय माझं कॅपिटल. ओके ठीक आहे. आता याला मी थ्रूआउट ए बी सीने डिवाइड करतो. डिवाइड बाय ए बी सी. बघा डिवाइड बाय ए इंटू बी इंटू सी. डिवाइड बाय ए बी सी. सो ए बी साइन सी अपॉन ए बी सी इक्वल टू बी सी साइन सी अपॉन ए बी सी इक्वल टू सी ए साइन बी अपॉन ए बी सी. ए बीला ए बी कॅन्सल. बी सीला बी सी कॅन्सल. सी एला सी ए कॅन्सल. साइन सी खाली उरणार कंपल्सरी सी. साइन सी अपॉन सी वरती अरे रे 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 इथं बी सी साइन ए आहे. प्रिंटिंग मिस्टेक. ओके. साइन सी अपॉन सी इक्वल टू साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी. टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स. बोथ नाही 3 साइड्स. मग रेसिप्रोकल जर घेतला
तर काय येणार सी अपॉन साईन सी इक्वल टू ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी. ओके, तर आपली ही निम्मी फेज पूर्ण झाली. ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी. चला परत एकदा आपण हे प्रूफकडे बघूया. किती सुंदर लिहिलं मी, आहे की नाही? तुम्ही पण सुंदरच लिहायचं. ठीक आहे, चला आता आपला फर्स्ट पार्ट झाला. आता आपला सेकंड पार्ट घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी आपण परत एकदा हे पाहूया. हा साईन रूलचा हाफच पार्ट आहे. मी थोडंसं जास्त लिहिलं लिटिल बिट, सांगतो कुठं कमी करायचं. बघा हे तर क्वेश्चन पेपरमध्येच येणार आहे. मग आपण काय म्हणणार, इथून सुरुवात करणार. लेट अस कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. मग हा पण ट्रायंगल ए बी सी घेतला. ए बी सी, स्मॉल सी स्मॉल बी स्मॉल ए साईड्स मांडल्या आणि हा अँगल सी. मी तुम्हाला मगाशी अतिशय व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे की परपेंडिक्युलर का काढायचा. ड्रॉ ए डी परपेंडिक्युलर टू बी सी. ए डी परपेंडिक्युलर काढला बी सीला. नाव इन ट्रायंगल ए डी सी, मी एवढाच ट्रायंगल ए डी सी घेतला. मग साईन सी इक्वल टू अपोजिट साईड म्हणजे ए डी अपॉन हायपोटेनियस ए सी आणि ए सी कोणाला स्मॉल बी. सो ए डी इक्वल टू बी साईन सी. ए डी इक्वल टू बी साईन सी. नाव लेट अस कन्सिडर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काय असतो 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस इंटू हाईट. सो 1/2 बेस कोण आहे बी सी, हाईट कोण आहे ए डी. मग बी सी कोण झाला स्मॉल ए, ए डी कोण झाला ए डी, ए डी झाला बी साईन सी. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 ए बी साईन सी. त्या टूला तिकडे घेतलं. सो 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू ए बी साईन सी. मग सेम वे जर या ठिकाणी ए बी असेल तर पुढं अँगल सी येतो. जर मी इथं बी सी घेतला तर अँगल ए येतो आणि मी जर ए सी घेतला तर अँगल बी येतो. मग ते लिहिलं आणि मग आपण हे इक्वेशन इक्वेट करून टाकलं. 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू ए बी साईन सी इक्वल टू बी सी साईन ए इक्वल टू सी ए साईन बी. मग आपण हे इक्वेशन मांडलं, याला सोडून दिलं कारण की 1 2 3 4 इक्वल आहेत. कोणतेही मिनिमम 2 आपण इक्वल घेऊ शकतो. मग आपण 3 इक्वल घेतले 1 2 3. आता इथं ए बी, इथं बी सी, इथं सी ए. मग सगळ्यांनाच डिवाईड करून टाकलं ए बी सीने. तर प्रत्येक अँगलच्या खाली त्याची साईड आली. साईन एच्या खाली ए, साईन बीच्या खाली बी आणि साईन सीच्या खाली सी. याचा रेसिप्रोकल घेतला. रेसिप्रोकल टेकिंग रेसिप्रोकल ऑफ ऑल द साइड्स. सो वी गेट ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी. सो दिस इज द फर्स्ट पार्ट. हा काय झाला पार्ट ए. हा झाला थेरमचा पार्ट ए. हा झाला थेरमचा पार्ट ए. आता आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये प्रूव्ह करायचं आहे 2r इट इज इक्वल टू 2r. हे आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये प्रूव्ह करायचं आहे. आपला पार्ट 1 झाला आहे. आता आपल्याला पार्ट 2 घ्यायचा आहे. बघा ए अपॉन साईन ए बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन ए हे प्रूव्ह झालं. बट दिस ईच रेशो इज इक्वल टू 2r हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. आता मी हे असं थोडंसं लिहून घेतलं. मी असं कधी करत नाही, पण मी आज का लिहिलं आहे तर हे थेरम आहे आणि थेरममध्ये पुस्तकातली लँग्वेज आली पाहिजे म्हणून मी हे लिहिलेलं आहे. मग काय म्हटलं बघा पहिल्या सेंटेन्समध्ये टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज इक्वल टू 2r. पार्ट 2 काय आहे टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज इक्वल टू 2r. थोडक्यात हे हेडिंग आहे पार्ट 2चं. टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज इक्वल टू 2r. आता बघा आपल्याला माहिती आहे ती ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते 180. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते 180. मग त्यातले 2 अँगल राईट अँगल असतील का नाही. 2 अँगल राईट अँगल झाले मग दोघांची बेरीज 180 झाली ना. मग तिसरा अँगल काय 0 असणार आहे का नाही. म्हणून इथं सेंटेन्स लिहिलं आहे ॲज द सम ऑफ 3 अँगल्स इज 180 ॲट लिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. मी काय सांगितलं मी तुम्हाला हेच सांगितलं पण तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगितलं की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन 180 असते. म्हणजे 2 अँगल 90 असतील का नाही. एक 90 असेल फक्त. बरोबर. म्हणजे 2 90 नसतील. याचा अर्थ एक ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. आणि तो अँगल आपण ए घेतला. सपोज ए इज नॉट राईट अँगल. ए हा राईट अँगल नाही. आता आपल्याला डायग्रॅम काढायची आहे. आपल्याला डायग्रॅम काढायची ॲक्च्युली प्रोसिजर अशी आहे की हा ट्रायंगल ए बी सी आहे. बरोबर. हा ट्रायंगल ए बी सी आहे. याचं सर्कल काढायचं आहे.
याचा आपल्याला असं सर्कल काढायचं आहे, बरोबर. पण माझी डायग्रॅम करेक्ट यावी म्हणून मी पहिलं सर्कल काढतो मग ट्रायंगल काढतो. ॲक्च्युली ट्रायंगल काढला पाहिजे, त्याचं सर्कल काढलं पाहिजे, पण आता मी काय करतो तर या ठिकाणी पहिला सर्कल काढतो. बघा, डायग्रॅम करेक्ट यावी म्हणून मी पहिलं सर्कल काढलं. नाव दिस इज द ट्रायंगल ABC. हा झाला ट्रायंगल ABC अँड दिस अँगल A इज नॉट राईट अँगल. हा A राईट अँगल नाही. हा A आहे, हा A आहे. टेक्स्टबुक प्रमाणे आपलं आलं पाहिजे. A देन B देन C, A B C. So this is the triangle ABC and A is not right angle. Draw diameter through A. आता मी diameter काढणार आहे. Draw the diameter through A. बघा, मी diameter through A काढली. This is the diameter through A. Okay? Let it meet circle in P. ती कुठं भेटली? P ला. तो diameter भेटला P ला. ओके, आपण ट्रायंगल ABC घेतला. बघा, ट्रायंगल ABC घेतला. मी परत एकदा तुम्हाला कन्स्ट्रक्शन शिकवतो. या भागामध्ये या. बघा, मी ट्रायंगल ABC घेतला. दिस इज द ट्रायंगल ABC. याचं एक सर्कल काढलं. मी आता सर्कल काढतो. बघा, हे मी सर्कल काढलं, बरोबर. हा A आहे, हा B आहे, हा C आहे, बरोबर. A मधनं एक डायमीटर काढला, तो P ला भेटला. A मधनं एक डायमीटर काढला, तो P ला भेटला. ओके, ए मधनं एक डायमीटर काढला, तो P ला भेटला. आता हा P आणि C मी जॉईन करतो. हा P आणि C मी जॉईन केला. बघा, हा P आणि C जॉईन केला. तर तुमच्या काय लक्षात आलं की हा जो अँगल आहे, अँगल ABC, अँगल ABC, बघा ABC, याने इन्स्क्राईब केलेली आर्क कोण आहे? आर्क इज AC. ABCची आर्क कोण आहे? AC. ABC नावाचा जो अँगल आहे ABC, त्याने प्रोड्यूस केलेली आर्क कोण आहे? AC. आता मी हा जर अँगल घेतला, आता मी जर पुढचा अँगल घेतला, पुढचा अँगल कोण आहे? बघा, APC. हा अँगल बघा, APC, APC. याने इन्स्क्राईब केलेली आर्क कोण आहे? AC. याने इन्स्क्राईब केलेली आर्क कोण आहे? AC. मग AC नावाच्या आर्कसाठी दोन अँगल आहेत. एक अँगल ABC आणि दुसरा अँगल APC. जर आर्क सेम असेल तर हे दोन्ही अँगल कसे असणार? सेम. तर अँगल B इक्वल टू अँगल P, अँगल B इक्वल टू अँगल P, अँगल B इक्वल टू अँगल P. का? तर ABCची आर्क AC, ABCची आर्क AC आणि ह्या APCची आर्क AC. आर्क AC इज कॉमन to angle ABC and angle APC. Therefore, measurement of angle B and measurement of angle P are same. कळलं सगळं नाही? तर हेच मी या ठिकाणी डायग्रॅममध्ये दाखवतो. या डायग्रॅममध्ये दाखवतो. बघा, हा मी इथे C जोडला. तर हा झाला ट्रायंगल APC. समजा मी असं म्हटलं, याचा सेंटर या ठिकाणी आहे. दिस इज द सेंटर O. मग ही टोटल जे डिस्टन्स, हा R असणार, ही रेडियस R असणार आणि हे टोटल काय असणार? 2R. ओके. फॉर अँगल ABC आर्क इज AC. फॉर अँगल APC आर्क इज AC. चला, तर डायग्राम माझी पूर्ण झालेली आहे. आपण काय करूया हे परत एकदा वाचूया. बघा, पार्ट 2 काय? टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज 2R. मग आपण काय म्हटलं? सम ऑफ द थ्री अँगल्स इज 180. सम ऑफ द थ्री अँगल्स इज 180. देअरफॉर द टू अँगल्स कॅन नॉट बी 90. दोन अँगल्स 90 नसतील म्हणजे ॲटलिस्ट वन अँगल हा राईट अँगल नसणार आहे. ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल इज नॉट राईट अँगल. आणि तो कोण आहे? आपला A आहे. सपोज A इज नॉट राईट अँगल. A इज नॉट राईट अँगल. मग आपण कन्स्ट्रक्शन करतोय. कन्स्ट्रक्शन. ड्रॉ डायमीटर थ्रू A. जॉईन इट मीट ॲट P. मग आपण हा PC जॉईन केला. मग माझ्याकडे दोन अँगल आले. अँगल ABC, अँगल APC. दिस AP इक्वल टू डायमीटर. सो डायमीटर इक्वल टू 2R. अँड अँगल ACP इज राईट अँगल. हा ACP राईट अँगल झाला. Why ACP is right angle? Because it is the angle in semicircle. बघा, डायमीटरने, दहावीचं आहे ना हे सगळं, डायमीटरने सेमी सर्कलवरती प्रोड्यूस केलेला अँगल काय असतो? राईट अँगल.
ए पी डायमीटर, इकडे आलं सेमी सर्कल, मग अँगल ए सी पी, अँगल ए सी पी राईट अँगल असणार बरोबर. अँड ट्रायंगल ए सी पी इज राईट अँगल, देअर ए सी पी इज राईट अँगल. हा बघा ए सी पी इज राईट अँगल. आता अँगल ए बी सी आणि अँगल ए बी सी आणि अँगल ए पी सी, ए पी सी आर इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. कोणती आर्क? ए सी. इन द सेम आर्क ए सी. हे तर मगाशी मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघा ना तुम्ही. ह्या ग्रीन चॉकसाठी आर्क कोण? ए सी. ह्या येलो चॉकसाठी आर्क कोण? ए सी. आर्क सेम म्हणजे अँगल पण काय असणार? सेम. म्हणून काय येतं बघा, therefore measurement of angle B, measurement of angle ABC equal to measurement of angle APC, therefore sin B equal to sin P. मग जर अँगल सेम असेल तर त्यांचा साइन रेशो पण काय असणार? सेम. तुम्ही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अँगल सेम आहे बघा ना, बी नावाचा अँगल 60, पी नावाचा अँगल 60, मग साइन 60 साइन 60 वेगळे असतात का? साइन 60 इक्वल टू साइन 60 सेमच असतं ना. मग 60 60 असं समजा ना, मग साइन बी इक्वल टू काय आलं? साइन पी. असंच का मांडायचं? असंच का मांडायचं? आपण साइन रूल प्रूव्ह करतोय. काय प्रूव्ह करतोय? साइन रूल. म्हणून साइन घेतला बघा. परत एकदा सांगतो, अँगल ए बी सी, अँगल बी, अँगल ए पी सी, अँगल पी, दोघांची आर्क सेम आहे म्हणून दोन्ही अँगल सेम आहेत. दोन्ही अँगल सेम आहे म्हणून त्यांचं साइन रेशो, साईनचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो पण काय झाला? सेम. आता साइन पी काढूया आपण. साइन पी काय असणार? अपोजिट साईड. साइन पी काय असणार? अपोजिट साईड. ए सी आपण हायपोटेनियस कोण? ए पी. सो ए सी बघा, पीच्या समोर कोण आहे? ए सी. आपण कोणाला? ए पी बरोबर. देअरफॉर काय येणार? साइन बी इक्वल टू साइन पी. ए सी त्याच्यात नाही बी म्हणून हा स्मॉल बी. मग बघा आलं स्मॉल बी अपॉन ए पी कोण आहे? डायमीटर. सो इट इज इक्वल टू 2r. देअरफॉर साइन बी इक्वल टू बी अपॉन 2r. 2r ला इकडे घ्या. सो 2r इक्वल टू बी अपॉन साइन बी. देअरफॉर ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r. हेन्स प्रूव्ड. ओके कळलं. हे दोन काय? कन्स्ट्रक्शन. ड्रॉ द डायमीटर थ्रू ए, तो भेटला पीला. दोन अँगल तयार झाले, अँगल बी आणि अँगल पी. अँगल बी आणि अँगल पी साठी आर्क कोण आहे? ए सी. एकच आर्क म्हणजे अँगल पण काय झाले? सेम. परंतु हा जो ए सी पी आहे, ए सी पी तो राईट अँगल आहे. तो काय आहे? राईट अँगल. मग दोघांची आर्क सेम, मग दोघांचा अँगल सेम, दोघांचा साइन रेशो सेम. मग त्यावरनं आपण साइन रेशो काढला. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. मग बी अपॉन 2r आला. मग बी अपॉन साइन बी 2r असेल तर आपण हे ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे की हे तिघं सेम आहेत. मग हा इथं प्रूव्ह झाला. हे तिघं सेम आहेत. हे पार्ट 1 मध्ये प्रूव्ह झाले. मग या तिन्ही रेशोंची व्हॅल्यू काय आली? 2r. हेन्स प्रूव्ड. वेअर r इज कॉल्ड सर्कम रेडियस बिकॉज दिस सर्कल इज सर्कल. ओके. तर अशा पद्धतीने आपलं हे थेरम संपलेलं आहे. 3 किंवा 4 मार्काला हे थेरम यावर्षी नक्की येणार आहे. त्यामुळे चांगलं प्रिपरेशन करा.